आणि आता जाणून घेणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांमधली आणि ज्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत ते अगदी वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। उपराजधानीसह विदर्भात अवकाळी पावसाचा थैमान सुरूच आहे। काल नागपूर, चंद्रपूर, गोंदियासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला। यामुळे काही भागात वृक्ष कोसळले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 24 ते 26 एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। नंदुरबारच्या शहदा, तळोदा या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती असून बळीराजा संकटात सापडला। वर्धा जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। येत्या 4 दिवसात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे। बारवी धरणात 43% पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 4% पाणीसाठा कमी झाला आहे। बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे। मुंबईत मागील 22 दिवसांपासून सुरू असलेली 15% पाणी कपात आजपासून रद्द करण्यात आली। यामुळे पाणी टंचाईनं त्रस्त झालेल्या मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईतील जलबोगदा गळतीला कारणीभूत ठरलेल्या बिल्डरकडून पाण्याच्या नासडीसाठी 75 कोटींचा दंड पालिकेनं ठोठावलाय। मात्र हा दंड वसूल करण्यात अधिकारी अपयशी ठरले असून मुंबईकरांच्या समस्येला कारणीभूत ठरलेल्या या बिल्डरवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातो। नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील नाल्यांची आणि गटारांची साफसफाई मोहीम एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच हाती घेतली आणि त्यामुळे आतापर्यंत शहरात नाले सफाईचं काम 65% पूर्ण झालंय। पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला। नरे आंबेगावजवळ ट्रक बसचा अपघात झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले। जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य शासनाने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला। मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा या एकमेव मागणीसाठी 1 मे पासून क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पाचोरा शहर भगवमय झालेलं आहे। शहरात ठिकठिकाणी बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात ते अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगाव परसोडी इथं आयोजित ओबीसी एल्गार परिषदेला हजर राहणार आहेत। आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। तसंच आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहेत असं देखील विखे पाटील म्हणाले। आम्ही दगड मारून सभा बंद करणार आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला चॅलेंज करू नये असं थेट प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलंय। तर संजय राऊत आमच्या मतावर खासदार झाले असून दम असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हान देखील त्यांनी दिलं। जळगावातील ठाकरेंची सभा उधळण्याचा इशारा गुलाबराव पाटलांनी दिल्यानं छगन भुजबळांनी त्यांना टोला लगावलाय। तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात ठाकरे त्याचे हेडमास्टर आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी केला। महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झालाय। कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकीच्या प्रचाराच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। 1 मे रोजी महाविकास आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या वज्रमुठ सभेचा टीजर प्रसिद्ध करण्यात आलाय। मुंबईत 1 मे रोजी होणाऱ्या वज्रमुठ सभेच्या नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर याचा टीजर रिलीज करण्यात आला। अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण सगळ्यांना मुख्यमंत्री होता येत नाही असा टोला फडणवीसांनी लगावलाय। तसंच अजित पवारांची इच्छा पूर्ण हो अशा शुभेच्छा देखील फडणवीसांनी दिल्या। अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना चांगलाच टोला लगावलाय। राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारतात अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर अजित पवार भाजपबरोबर येणार की नाही हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती असेल। राजकारण्यांची खूप लोकांशी जवळीक असते असं देखील त्यांनी म्हटलं।
अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मोठा दावा केला आहे। येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल, महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे। सुप्रीम कोर्टातल्या निकालानंतर 16 आमदार परत येतील असा दावाही त्यांनी केला। शिवसेना भाजप सरकारचे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी ग्वाही शिवसेनेने दिली आहे। पुढच्या निवडणुका देखील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढल्या जातील असं नरेश मस्केंनी म्हटलं आहे। अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितलेला असला तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेना भाजपवर होणार नाही असं देखील नरेश मस्के म्हणाले। रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात, त्यामध्ये दंगली होतात। या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा भाजपने चांगला समाचार घेतला। जितेंद्र आव्हाडांनी समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केली आहे। अजितदादा भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केले। राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अजितदादांचं फार मोठं योगदान आहे। पहाटेचा शपथविधी झाला तेव्हाही दादा राष्ट्रवादीचंच होते असं खडसेंनी म्हटलं। वर्ध्यातल्या सेलू सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये 18 संचालक पदांसाठी आता 36 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे थेट लढत होण्याची चिन्ह आहेत। दरवेळी बाजार समितीच्या संचालक मंडळात सहकार गटाचा वर्चस्व असतो। कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। कांद्याला भाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यानं गाडीतील कांदा रस्त्यावर फेकून दिला। लिलावामध्ये 275 रुपये भावाने कांदा घेतला जात असून इतर ठिकाणी बाजारात कांद्याचे भाव 900 ते 1000 रुपये आहेत असं सांगत बाजार समितीवर आरोप करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये सर्वाधिक 3,10,000 हेक्टरवर सोयाबीन तर इतर 1,00,000 हेक्टरवर तूर, कपाशी, ज्वारीसह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे। याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। बियाण्यांची उगवण क्षमता वाढावी आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्यात आलं। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शेतकरी परिवर्तन पॅनेलने प्रचाराचा नारळ फोडला। कवठे महाकाळमधील महाकाली मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनेलचाच विजय होईल असा दावा करण्यात आला। पावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ महाविकास आघाडीने फोडला। वडगावमधील ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या मंदिरात महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने विजेचे खांब कोसळले असून विजेचा पुरवठा खंडित झालाय। कोसळलेले खांब बदलण्याचं काम सुरू असून लवकरच खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय आणि मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील CSMT चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल। शिवपनवेल मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। नेरूळ इथल्या LP उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे केवळ एकच मार्गिका सुरू राहणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। सिडको महामंडळात जवळपास दशकभरानंतर तब्बल 147 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। सिडकोत उघडकीस आलेल्या 29 बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणानंतर या बदल्या झाल्याचं दिसून आलं। अक्षय तृतीयेला राज्यात सुमारे 4,546 मालमत्तांची दस्त नोंदणी करण्यात आली। यामध्ये दुकानं, सदनिका, जमीन याचा समावेश आहे। या माध्यमातून 8,07,00,000 रुपयांचा महसूल जमा झाला। अंधेरीमधील एका ज्वेलर्स कंपनीने स्टेट बँकेला 405,58,00,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना उजेडात आली। या प्रकरणी कंपनीच्या संचालकांविरोधात CBIकडून गुन्हा दाखल करण्यात आला। यंदापासून पदवी अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 4 वर्षांसाठी राबवण्याचं निश्चित करण्यात आलंय। यामध्ये 4थं वर्ष 2026-27 पासून लागू होणार आहे आणि नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने काही निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना 4थं वर्ष सुरू करण्याची परवानगी असेल। रेल्वेतील जनरेटर व्हॅन लवकरच हद्दपार होणार आहे। इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा वापर करून गाड्या चालवण्याच्या योजनेस रेल्वेनं गती दिली असून त्यामुळे रेल्वेच्या पैशाची देखील बचत होणार आहे।
इगतपुरी इथल्या टिटोली यार्डवरील मालगाडीचा डबा घसरला आणि त्यानंतर मध्य रेल्वेचे आपत्कालीन व्यवस्थापन टीम, दुर्घटना सहाय्यता टीम घटनास्थळी दाखल झाली असून मालगाडीचे डबे रुळावर परत आणण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं। दरम्यान या अपघाताचा अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या पुण्याची ख्याती आता जगभर होते। ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम रँकिंग मिळाल्यानं देशातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून पुण्याला प्रमाणित करण्यात आलं। देशात कोरोना रुग्णवाढ सुरूच असून गेल्या 24 तासात तब्बल 12,193 नवे कोरोनाबाधित आढळले, तर तब्बल 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। तर राज्यात गेल्या 24 तासात 850 कोरोनाबाधित आढळले असून 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे आणि या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडला। या मंडपात 1000 नागरिक उपस्थित असले तरी त्यांना उन्हाची झळ बसू नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली होती आणि त्याचबरोबर ORS पावडर, पाणी बाटली आणि नाश्ता अशी देखील व्यवस्था करण्यात आली होती। वसई विरार भिवंडी हा सर्व भाग आपल्याला मेट्रोत आणायचा आहे। नवीन सरकार आल्यानंतर आम्ही या कामाला गती दिली। मधल्या काळात वेग थांबला होता असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मीरा भाईंदर इथं अनेक विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। आपल्या विकासाच्या गाडीला लाल झेंडा दाखवला होता, मात्र 8 महिन्यात बदल झाला आणि आपण पुन्हा हिरवा झेंडा दाखवला असं देखील फडणवीस म्हणाले। राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बोरिवलीमधील संरक्षण प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनात तिन्ही दलाने वापरलेली शस्त्र आणि उपकरणं ठेवण्यात आली होती। तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी आणि लष्करातील करिअरच्या संधी जाणून घेण्यासाठी हे संरक्षण प्रदर्शन योग्य ठरणार आहे। धारावीमधल्या एकमेव उद्यानात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी काय, साधा चालण्यासाठी रस्ता देखील उरलेला नाही। मुंबई महापालिकेच्या 1700 कोटी सौंदर्यीकरणापैकी काही रक्कम धारावीसाठी खर्च केली जाणार का, असा सवाल धारावीमधील तब्बल 1.5 लाख चिमुकले मुंबई महापालिकेला विचारतात। मुंबईच्या सौंदर्यीकरणापेक्षा मूलभूत गरजांवर लक्ष देण्याची मागणी धारावीकरांकडून केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षय तृतीया आणि रमजान ईदमुळे 3 ते 4 टन गुलाबांच्या फुलांची आवक झाली। सणांमुळे गुलाबाच्या पाकळ्या आणि फुलांचा भावही तेजीत होता आणि त्यामुळे फुल व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धुळ्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात छापा टाकत अवैध मिनी गॅस पंप उघडकीस आणलाय। पोलिसांनी कारवाई करत 38 गॅस सिलेंडरसह 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। धुळ्याच्या साक्री तालुक्यात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैलगाडा शर्यतीत 28 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला असून ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती। नांदेडमध्ये भगवान बालाजी, पद्मावती आणि लक्ष्मीचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। तिरुमला तिरुपती देवस्थान आणि नांदेडच्या सेवेकऱ्यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोविंदा गोविंदाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। लातूरच्या उदगीर शहरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत आदिवासी पथक, लेझिम पथकांनी सहभाग घेत आपली नृत्यकला सादर केली। वीरशैव लिंगायत समाजातील हजारो नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते। नंदुरबार तालुक्यात खंडेराव महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। 2 वर्षांनंतर भरलेल्या या यात्रेत 12 गाड्या ओढण्याच्या उत्सवाचं खास आकर्षण होतं आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आळंदीतील संजीवन समाधी इथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने चंदन उटीचा लेप करून बळीराजा पांडुरंगाचं रूप साकारण्यात आलं। दरवर्षी माऊलींच्या समाधीवर चंदन उटीचा लेप देऊन वेगवेगळी रूपं साकारण्याची परंपरा आहे। हे बळीराजा पांडुरंगाचं रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। शहापूरमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। शहापूर बाजारपेठेतून ढोल ताशाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले। पुण्यामध्ये वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लक्ष्मीचं चित्र साकारण्यात आले। भरड धान्य संस्कृती जनमानसात रुजावी यासाठी ही रांगोळी काढण्यात आली आहे। गोंदियाच्या तिरोडात बरबसपुरा गावात विद्युत तारेचा शॉक लागून 2 रानडुकरांचा मृत्यू झाला।
घटनास्थळी वनविभागाच्या पथकाने धाव घेत तपास सुरू केला. कल्याणच्या शाळांमध्ये मालकाने 1.5 वर्षांपासून पगार थकवल्याने एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरखर्च भागवण्यासाठी त्यांनी उसने पैसे घेतले होते आणि ते कसे फेडायचे या विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचं समजतं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जानेवारी इथल्या मुंबई बडोदा महामार्ग प्रकल्प बाधित महिलांना मारहाण प्रकरणी राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत आणि या प्रकरणाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रिबन कापून बोरिवली इथे 2 दिवसीय संरक्षण प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या संरक्षण प्रदर्शनात शहीद जवानांच्या अकथित कथा ऑडिओ व्हिडिओद्वारे कथन करून शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. बदलापूरच्या बेलेवली स्मशानभूमीत ग्रीन क्रिमिएशन हा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यात येतोय. मात्र या प्रकल्पाचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी आधी विरोध केलाय. अत्याधुनिक प्रकल्पात ग्रामस्थांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता येत नाहीत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उरण तालुक्यातील जंगल परिसरात आणि कंटेनर यार्ड परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय. तसंच कंटेनर यार्डच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी जी ती रहिवाशांकडून करण्यात येते. जालन्यात भाईश्री फाउंडेशनच्या वतीने तब्बल 56 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी शहरात 56 नवरदेवांची एकदाच वरात काढण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावत दीप प्रज्वलन केलं. मुंबईहून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याकरता रेल्वे आणि एनडीआरएफकडून इगतपुरीच्या यार्डमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॉकड्रिलच्या माध्यमातून प्रवाशांचे प्राण वाचवण्याची तयारी करण्यात आली होती.